सर्वप्रथम मी प्रतापजींचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला ब्रँड ॲम्बॅसडर म्हणून माझी आणि जिनिले यांची नियुक्ती केली. एस टी खरं म्हणजे मी लहानपणी वडिलांवर प्रवास केलेला आहे. माझ्या वडिलांचा जास्तीत जास्त प्रवास हा एस टीने झालेला आहे. परिवहन खातं पण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि कुठेतरी जाऊन मला वाटतं की जी एस टी ही माझ्या लहानपणीचा एक हिस्सा होती, त्याच एस टीचं कुठेतरी मी आज ब्रँड ॲम्बॅसडर म्हणून नियुक्त झालो याचा मला अभिमान आहे. आणि माझ्या परीने जिनिल्याच्या परीने जे काही सहकार्याची गरज असेल ती आम्ही करायला तयार आहोत. आणि परत एकदा मी तो एस टीचा जातानाचा फोटो तो आणि हो ते मी त्यांना सांगत होतो की लहानपणी म्हणजे साहेब लातूर पुणे इतर भागात एस टीने जायचे आणि नेहमी येऊन आम्हाला सांगायचे की कसे ते दोरी ओढायचे, पैसे आम्ही द्यायचो लहानपणी. आणि तो प्रवास त्यांनी पाहिलेला आहे आणि तोच प्रवास आम्ही पण त्यांच्याबरोबर लहानपणी केला होता. त्यांचा एक फोटो अजूनही बाभळगावमध्ये आहे, जो ते एस टीमध्ये बसलेले आहेत आणि बाहेरून एक फोटो आहे आणि ते आत बसलेत. ड्रिंक अँड ड्राईव्ह हे खरं फार मोठी गोष्ट आहे. आपण फार कॅज्युअली घेतो आणि किती अपघात आपल्या अवतीभोवती घडतात आणि त्याचं मुख्य कारण ड्रिंकिंग आणि ड्रायव्हिंगमुळेच आहे. आपण सेफ्टी नियम्सना त्याचं पालन व्यवस्थित आपण करत नाही, तर त्याचासुद्धा प्रचार करणं फार गरजेचं आहे आणि आम्ही तत्पर आहोत. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषिक असतात आणि आपण महाराष्ट्रात आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे. तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे.